आज आपल्या गावात हगाम्यामध्ये मी आणि आमच्या भैयामामाने कुस्ती केली आणि त्याचे आम्ही 2-3 हाडकं मोडले आणि खोब्यातून पण त्याला साईडला करून टाकला. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आज आपल्या गावातील हगामा होता, त्यामुळे आपण आपल्या मित्र परिवाराला घेऊन मस्तपैकी धावलो बरं का. म्हणलं आता कुस्त्या बघू. आपली कुस्ती तर काय होणार नव्हती, कारण आपल्याला कोणी रेवड्या पण लावणार नाही, कारण आपली तब्येतच तशी आहे. मग पहिली कुस्ती आमच्या छोटे छोटे पैलवानांची चालू झाली बरं का. आपल्या छोट्या भाऊंची पण कुस्ती झाली, त्यानंतर डोळेसकर पाहुण्यांची पण कुस्ती झाली आणि त्यानंतर मग आता मोठ्या कुस्त्या होणार होत्या. मित्रांनो, आपल्याला तर काही जास्त कुस्तीमधलं कळत नाही बरं का, परंतु ना भारी वाटतं, कुस्ती बघितलीच पाहिजे. आपल्याला वाटतंय ना यंदा ना तब्येत करून पुढल्या वर्षी डायरेक्ट ना चितपटच करून टाकतो आमच्या भाईमामाला. इथं गुलाब भाऊ, वैभव शेट आणि त्यांच्या मित्रपरांच्याकडे फोटो काढण्याचं काम चाललंय. म्हणलं तुमचं चालू द्यायला दिसत भेटलाय. आपण आपलं कंटेंट काय सोडायचं नाही मित्रांनो, आपलं फोन काढायचा आणि लगेच ना कॅमेरा फिरवायचा वाकडा तिकडा. मग काय असल्या पहिलवानांच्या कुस्त्या लागल्या म्हणता डेंजरमध्ये. आपल्याला एखाद्याने असं उचलून टाकलं तर मी नक्कीच ना 2-3 ठिकाणी मोडन बरं का. पण आपण एवढं रिस्क घेत नाही, आपण फक्त बघण्याचा आनंद घ्यायचा. इथं रजपूत पाहुणं पण भेटले आपल्याला, त्याच्यासोबत एक क्लिप काढून घेतली बरं का. त्यानंतर एक झालं की एक जणांची कुस्ती चालू होती. आमचं गाव पण नांगाडे बरं का, नादच नाही करायचा. आणि एकदा डायरेक्ट गड्यांनी ना उचलूनच फेकलं बघा, गड्यांनी नादच करून टाकलाय. धर उचल की आपण सध्या अशा कुस्ती चालल्या. नंतर तर काय ना कुस्त्या चितपट व्हायना बरं का मित्रांनो. झाला भाऊ सत्यानाच. आमच्या गावात का कुस्ती नीट झाली, शेवट असं होणारच नाही. काहीतरी किरकोळ गोष्टीवरून वाद होतोच, पण जाऊ द्या मित्रांनो, सगळ्या कुस्त्या व्यवस्थित पार पडत, तसं काय अडचण नाही. थोडं काय शेवट आपली एक कुस्ती वाचून थोडंसं झालं होतं, किरकोळ वाद चालूच असतं. आता आपल्याला डॉक्टर साहेब म्हणले माझ्यावर लावतो का विशाल कुस्ती. सरांना म्हणलं डॉक्टर तुम्ही आपल्याला नादी नका लागू, मोकार 2-3 ठिकाणी मोडताना गाया बिया परत दुखणार नीट करायचं. मग एवढ्या बोलून आम्ही आमचं भाषण संपवतो आणि शेवटची कुस्ती झाली बरं का. तरी पण भांडणं भिंडणं झालते, पण पंचांनी योग्य निर्णय घेतला. आपलं गावलंय चांगले भाऊ, एकदम तंटामुक्त आहे, म्हणजे काही विषयच नाही, भांडणं भिंडणं होतच नाहीत. पर संध्याकाळी मग यात्रेमध्ये आपले इथं ब्लॉगर पण आले होते, भाऊ पण भेटले. सगळ्या मित्र परिवारासोबत ना व्हिडिओ वगैरे काढले. ऋषी भाऊ आले ते खूप लांबून बरं का. त्या दिवशी आपण त्यांची यात्रेला गेलो, त्यांना आता म्हणलं या आमच्या यात्रेला, काय आहे मग. आणि 2 ब्लॉगर एकत्र भेटल्यानंतर असं रांडा असतो मित्रांनो. त्याने आपला कॅमेरा काढला, तिकडून लाईट लावली, मी इकडून लावली. चला चालू जायला काय अडचण नाही. ऋषी भाऊला खूप सारं प्रेम, त्यांना फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की ना लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करून टाका मित्रांसोबत. चला भेटू पुढल्या भागात. धन्यवाद.